महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। प्रतिजेजुरी म्हणून ओळखले जाणारे खरपुडी तालुका खेड येथील खंडोबा मंदिरात रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चांदीचे दागिने आणि दानपेटीतील रोकड असा सुमारे 20 ते 25 लाख रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना घडली आहे। याबाबत खेड पोलिसांमध्ये अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुरुवार 4 तारखेला रात्रीच्या सुमारास मंदिर परिसरात कोणी नसल्याचे पाहून चोरट्यांनी मुख्य मंदिराचे दरवाजाचे कुलूप तोडून गाभाऱ्यात प्रवेश केला। खंडोबा म्हाळसा बाणूच्या मूर्तीवर अंगावरील चांदीचे हार, उत्सव मूर्ती, स्वयंभू पिंडीचा चांदीचा कवच, देवाची पगडी, चांदीचे 6 हार, बाळू म्हाळसा मुकुट, सिंहासन, वाघ मूर्ती अशी सुमारे 21 किलोचे चांदी, दानपेटीतील अंदाजे 60 ते 70 हजार रुपये असा सुमारे 25 लाखाचा ऐवज चोरून नेला। पहाटे 5 वाजता पुजारी देवपूजा करण्यासाठी आले असता चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला। या घटनेमुळे खरपुडी परिसरात खळबळ उडाली आहे। संध्या लाईव्ह साठी नाजिम इनामदार, खरपुडी। आपण थेट खरपुडी श्री क्षेत्र खंडोबा या ठिकाणी आहोत। आपण या खंडोबा क्षेत्राचे जे अध्यक्ष आहेत ते स्वपन शेठ गाडे साहेब आणि या मंडळाचे विश्वस्त या ठिकाणी या खंडोबाची रात्री चोरी झालेली आहे आणि त्या चोरीच्या संदर्भात आपण माहिती मिळाल्याच्या नंतर या खंडोबाचा मी भक्त आहे आणि प्रचंड असं भक्तांना दुःखदायक अशी घटना रात्री 2 ते 3च्या दरम्यान घडलेली आहे। आपण आता यांच्याकडून जाणून घेऊया साहेब काय काय दागिने गेले आणि काय या ठिकाणी काही भाई भक्तांनी देवस्थानला जे दागिने दिले होते ते देवस्थानचे 6 2 चांदीचे सिंह, दोन्ही बाजू 2 सिंह, एक उत्सव मूर्ती, पूर्ण देवस्थान पालखीतली एक उत्सव मूर्ती गेली, एक इथलं पादुका गेल्या आणि एक पूर्ण पिंडीवरचे मोठे गावरण गेले आणि एक मुकुट गेला देवाचा। आणि त्या ठिकाणी मुकुट गेल्याचा याचं पूर्ण म्हणजे देवस्थानची जी चोरी झालेली आहे ती भरपूर असं जवळजवळ 25 ते 30 किलोचा ऐवज त्या ठिकाणी चोरी गेलेला आहे। चांदीचा सोनं नाही, सोनाला दानपेटी फुटलेली आहे। दानपेटी काय गेलेली आहे आम्हाला सांगता येणार नाही, दानपेटी सोनं असू शकतं। पोलिसांना किती वाजता कळवले आपण? पोलिसांना सकाळी पहाटे आम्हाला भगत मंडळी सांगितलं चोरी आहे, आम्ही बोलायला 5 वाजता 4-5 वाजता कळवलं ते। बरं, आता पंचनामा वगैरे चालू आहे? पंचनामा ते साहेब आले झालेले आहे पंचनामा व्हायचा बाकी आहे आणि लवकरात आपण प्रशासनाला विनंती करतो की 24 तासाच्या आतमध्ये या सर्व चोरांना जेरबंद करावं एवढ्याच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।